आपण या आधीच्या तासाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते पाहिले. एका विशिष्ट देशात एका विशिष्ट वर्षात देशातील श्रम व भांडवल या नैसर्गिक साधन सामग्रीच्या मदतीने अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि फिशर असं म्हणतात की एकूण उपभोग खर्च एका वर्षाचा पैशात व्यक्त केला म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नाची आपण वैशिष्ट्ये बघितली. राष्ट्रीय उत्पन्न हा एक उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असतो. म्हणजे पैसा उत्पादन विभागाकडून उपभोग विभागाकडून उत्पादन विभागाकडे, उत्पादन विभागाकडून वितरण विभागाकडे असा पैसा खर्च होत असतो. म्हणजे एकाचा खर्च ते दुसऱ्याचे उत्पन्न असते. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न ही एक समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. देशाच्या उत्पादनाची रचना, झालेल्या उत्पन्नाचे विभाजन कसे होते, उत्पादन आणि उत्पादकतेमधील वाढ, तसेच अंतर्गत व आंतरराष्ट्रीय आर्थिक तुलना इत्यादीसाठी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध प्रमुख संकल्पना आहेत. त्यामध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट GDP, एकूण देशांतर्गत उत्पादन किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा समग्रलक्षी देशांतर्गत उत्पादन. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट GNP. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, नेट नॅशनल प्रॉडक्ट. चौथी संकल्पना आहे व्यक्तिगत उत्पन्न, PI, पर्सनल इन्कम. पाचवी आहे विनियोग योग्य उत्पन्न. सहावी आहे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. सात म्हणजे चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम ॲट करंट प्राइस. आणि स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राइस. त्यापैकी पहिली संकल्पना आहे की ज्याचा सर्वत्र वापर केला जातो. ही संकल्पना सतत आपल्या कानावरती येते. GDP ही संकल्पना, हा शब्द सतत वापरात आहे. GDP म्हणजे काय किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. तर एका देशात एका विशिष्ट वर्षात उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे देशांतर्गत उत्पादन होय. दुसऱ्या शब्दात एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य होय. आता देशातील नागरिकांच्या संदर्भात, देशात राहणाऱ्या नागरिकांनी उत्पादन केले पाहिजे. ही संकल्पना एका देशाच्या भौगोलिक सीमेशी संबंधित आहे.
एका देशात राहणाऱ्या नागरिकांनी किंवा आपल्या देशात राहणाऱ्या परकीय नागरिकांनी एका वर्षात जे उत्पन्न मिळविले असेल त्या सर्व उत्पन्नांची बेरीज म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय. देशातल्या नागरिकांनी आणि आपल्या देशात राहणाऱ्या परकीय नागरिकांनी, परदेशातील नागरिकांनी किंवा विदेशी नागरिकांनी आपल्या देशात जे उत्पन्न मिळवले असेल ते या सर्व उत्पन्नाची बेरीज केली जाते आणि त्याला एकूण राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. म्हणजे एका भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जे उत्पादन होते त्याचा समावेश GDP मध्ये केला जातो. एकाच वेळी देशात उपभोग्य वस्तूंचे उत्पादन होते, त्यासाठी सी हा शब्द वापरलाय. कन्झ्युमेबल गुड्स, भांडवली वस्तूंचे उत्पन्न होते, त्यासाठी आय हा शब्द वापरला, इन्व्हेस्टमेंट. त्याचबरोबर सरकार सुद्धा अनेक वस्तूंचे उत्पादन करते किंवा अनेक वस्तू व सेवांची सरकार सुद्धा खरेदी करते. तसेच निर्यातीचे मूल्य आणि आयातीचे मूल्य यांचाही विचार याच्यामध्ये केलेला आहे. GDP इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X. X म्हणजे एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट वजा आयात. हे सूत्ररूपाने याची मांडणी अशी केली जाते. GDP इज इक्वल टू, कॅपिटल लेटर आहेत सगळे, C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजे एका देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत राहणाऱ्या नागरिकांनी, मग ते आपल्या देशातील नागरिक असतील किंवा आपल्या देशात व्यवसाय धंदा करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी बाहेरच्या देशातील नागरिक आलेले असतील, कंपन्या आलेल्या असतील, संस्था आलेल्या असतील, त्या सगळ्या परकीय कंपन्यांनी आपल्या देशात जर उत्पादन केलं असेल तर त्या सर्व उत्पन्नांची बेरीज म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय. आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत ज्या अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्यांची पैशात केलेली बेरीज म्हणजे GDP होय. हे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन होते, त्यामध्ये कृषी माल आहे, अन्नधान्य आहे, त्याचबरोबर इतर वस्तू आहेत, औद्योगिक वस्तू आहेत, अनेक सेवांचे उत्पादन होते आपल्या देशात. त्या सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आपल्या देशातील नागरिकांनी केलेल्या उत्पादनाची बेरीज आणि परकीय कंपन्या सुद्धा आपल्या देशात येतात, त्यांनी केलेल्या उत्पादनाची बेरीज याचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात समावेश होतो, एकूण देशांतर्गत उत्पादनात समावेश होतो. GDP ही पहिली आणि महत्त्वाची संकल्पना आहे. GDP ही याचा वापर जगातील अनेक देश करतात. त्यानंतर दुसरी संकल्पना ती म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन, GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे
प्रत्येक देशात प्रत्येक वर्षात विविध वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पादनात एका देशात एका वर्षात उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारातील किमतीनुसार एकूण मूल्य काढले जाते. त्यास एकूण राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असे म्हणतात. GNP असे म्हणतात. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादन हे महत्त्वाचे आहे. यामध्ये देशातील नागरिकांनी आपल्या देशात राहून व इतर देशात राहून जे उत्पन्न मिळवले असेल त्याचा GNP मध्ये समावेश होतो. आणि त्याचवेळी परकीय देशातील नागरिकांनी आपल्या देशात जे उत्पन्न मिळवले असेल ते वजा केले जाते. GNP म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन अधिक परदेशात राहणाऱ्या देशाच्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न वजा देशात राहणाऱ्या परकीयांनी मिळवलेले उत्पन्न. एकूण राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट यामध्ये आपल्या देशातील नागरिकांनी विविध वस्तू व सेवांचे अंतिम वस्तू व सेवांचे जे उत्पादन केलेले आहे त्या सगळ्या उत्पादनाची पैशात व्यक्त झालेली किंमत अधिक म्हणजे त्यामध्ये अजून आपल्या देशातील जे नागरिक बाहेरच्या देशात गेलेत आणि तिथे त्यांनी व्यवसाय नोकरी धंदा करून जे उत्पन्न मिळवले असेल त्याचाही समावेश GNP मध्ये केला जातो. यात केला जातो. पण त्याचवेळी परदेशातील जे नागरिक आपल्या देशात येऊन उत्पादन करतात आणि त्यांनी जर उत्पन्न मिळवले असेल तर ते वजा केले जाते. म्हणजे GDP आणि GNP मध्ये हा फरक आहे. म्हणजे एक विशिष्ट देश एक विशिष्ट वर्ष हे समान आहे. वस्तू व सेवांचं उत्पन्न हे पण समान आहे. ते आपल्या देशातील नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न हे पण समान आहे. यामध्ये आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरच्या देशात जाऊन जर नोकरी धंदा व्यवसाय केला आणि त्यापासून त्यांना जर उत्पन्न मिळाले तर ते आपल्या देशाच्या GNP मध्ये समाविष्ट केले जाते. उदाहरणार्थ भारतातून अमेरिकेत इंजिनियर मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी जातात. नोकरी धंदा व्यवसाय यासाठी जातात. तर जे भारतीय अमेरिकेत इंजिनियर म्हणून काम करतात आणि तिथं काम करून त्यांनी तिथं मिळवलेले पैसे जर भारतात पाठवले डॉलर्स तर ते भारतीय बँकेत जमा होतात आणि त्याचे रुपयात परिवर्तन होऊन त्यांनी ज्या खात्यावर पैसे पाठवले त्या खात्यावर रुपये जमा होतात. अमेरिकेत गेलेल्या भारतीय भारतात पैसे पाठवतात. इंजिनियर असतील आणि कोण असतील. त्याचबरोबर अरब देशात खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक कामधंदा व्यवसाय नोकरी यासाठी जातात. यामध्ये इराण आहे, सौदी अरेबिया, दुबई, शारजा, कुवेत अशा देशात अनेक भारतीय लोक कामधंद्यासाठी गेलेले आहेत, नोकरीसाठी गेलेले आहेत. त्यांनी तिथं व्यवसाय नोकरी करून जे उत्पन्न मिळवले ते त्यांनी जर भारतात परत पाठवले तर त्याचा समावेश GNP मध्ये केला जातो. असे कोट्यावधी भारतीय जगभरात कामासाठी गेलेले आहेत. ते आपल्या देशात पैसे पाठवतात. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतोय. GNP मध्ये समावेश होतोय. पण जपानी नागरिक, अमेरिकन नागरिक,
किंवा जगातल्या इतर देशातील कंपन्या यांनी भारतात येऊन जर उत्पादन केले आणि जे उत्पन्न मिळवले तर ते उत्पन्न भारताच्या GNP मधून वजा केले जाते. ते GDP आणि GNP या दोन मध्ये हा फरक आहे. GDP मध्ये आपल्या नागरिकांचे उत्पन्न समाविष्ट केले जाते, प्लस बाहेरच्या नागरिकांनी आपल्या देशात राहून जर उत्पादन प्रक्रियेत भाग घेतला असेल तर त्यांना मिळालेले उत्पन्न हे सुद्धा आपल्या GDP मध्ये समाविष्ट केले जाते. GNP मध्ये आपल्या नागरिकांचे उत्पन्न समाविष्ट केले जाते, तसेच आपल्या देशातील नागरिक बाहेरच्या देशात जर कामधंदा करण्यासाठी गेले असतील आपल्या देशातलं तर घेतलंच जाते, देशाबाहेर राहून जे उत्पन्न मिळवलेलं आहे आपल्या देशातील नागरिकांनी तर ते उत्पन्न आपल्या GNP मध्ये समाविष्ट केले जाते. पण परकीयांनी आपल्या देशात राहून जे उत्पन्न मिळवले असेल ते मात्र विचारात घेतले जात नाही. हे परदेशात राहणाऱ्या देशातील नागरिकांनी उत्पन्न मिळवलेले असेल तर त्याचा आपल्या GNP मध्ये समावेश होतोच. पण परकीयांनी आपल्या देशात राहून जर उत्पन्न मिळवले असेल तर त्याचा समावेश केला जात नाही. आणि म्हणून GNP ही संकल्पना, GDP ही संकल्पना, GDP याच्यापेक्षा GNP ही संकल्पना याच्यात हा मूलभूत फरक आहे. GDP मध्ये आपल्या देशात राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न आणि आपल्या देशात राहणाऱ्या परकीयांचे उत्पन्नही समाविष्ट केले जाते. GNP मध्ये मात्र आपल्या देशातील आणि आपल्या देशातील नागरिकांनी परदेशात राहून उत्पन्न मिळवले असेल तर ते विचारात घेतले जाते, पण परकीयांनी आपल्या देशात जे उत्पन्न मिळवले असेल तर त्याचा समावेश केला जात नाही. हा एक मूलभूत फरक आहे यामध्ये. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत, GDP, GNP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्सनल इन्कम, नॅशनल इन्कम ॲट करंट प्राईस आणि नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राईस, त्याच्यामधल्या या दोन मुख्य संकल्पना आपण आता पाहिलेल्या आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण हे पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. एका विशिष्ट वर्षात एका विशिष्ट देशातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि श्रम यांच्या मदतीने अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त झालेले उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. त्याचं स्वरूप आपण पाहिलं ते एका देशाच्या संदर्भात सांगितले जाते, एका कालखंडाच्या संदर्भात सांगितले जाते, त्याची आंतरराष्ट्रीय आर्थिक तुलना करता येते, अशी वैशिष्ट्ये. आणि आता आपण हे दोन मुख्य प्रकार बघितले. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, एकूण देशांतर्गत उत्पादन, हे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत राहून देश जे उत्पादन होते एका विशिष्ट वर्षात त्या सर्व उत्पादनाचा समावेश GDP मध्ये केला जातो. त्यामध्ये आपल्या देशातील नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश केला जातोच, पण आपल्या देशात बाहेरच्या देशातील कंपन्या येऊन जर उत्पादन करत असतील तर त्याचा सुद्धा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. आणि म्हणून त्याला एकूण देशांतर्गत, देशाच्या आतमध्ये तयार झालेले उत्पादन असं या संकल्पनेला नाव दिलेलं आहे. आणि म्हणून GNP मध्ये मात्र देशात तयार झालेलं उत्पन्न आणि परदेशात आपल्या नागरिकांनी उत्पन्न मिळवलं असेल तर त्याचा समावेश होतो, पण परकीयांनी आपल्या देशात येऊन जर उत्पन्न मिळवलं तर त्याचा समावेश होत नाही.
असा सूक्ष्म फरक आहे या दोन संकल्पनांच्या मध्ये. आणि त्यामुळं आपल्याला जी संकल्पना आपल्या देशातील परिस्थिती पाहून त्या देशाने त्या पद्धतीचा त्या संकल्पनेचा स्वीकार केलेला असतो. या सगळ्या संकल्पना अर्थात वर्गीकृत केल्या जातात. त्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा असते आणि सगळ्या प्रकारची माहिती ही शासनाकडून संकलित केली जाते. आज आपण GDP संकल्पना पाहिली आणि GNP संकल्पना पाहिली. GDP आणि GNP मध्ये सूक्ष्म फरक आहे. फार मोठा फरक नाही, पण सूक्ष्म फरक आहे. आणि हा फरक आपल्या लक्षात राहायला पाहिजे. परकीयांनी आपल्या देशात जर उत्पन्न मिळवलं असेल तर ते GNP मध्ये समाविष्ट होत नाही, GDP मध्ये मात्र होते. हा यातला मुख्य फरक आहे. तर यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या पुढच्या ज्या संकल्पना आहेत, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP, पर्सनल इन्कम व्यक्तिगत उत्पन्न, विनियोग योग्य उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम, पर कॅपिटा इन्कम, नॅशनल इन्कम ॲट करंट प्राइस अँड नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राइस, या संकल्पना आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.